राज्यामध्ये तरुण पिढीतील अनेक प्रकरणे समोर येत आहेत, ज्यामध्ये प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचं उघड होताना दिसत आहे। ऐन दिवाळीच्या सणांमध्ये लातूर जिल्ह्यातील बुधडा पेठ या गावात आंबेजोगाई येथील एका जोडप्याने फाशी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। लातूर जिल्ह्यातील पेठ गावच्या शिवारात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे। प्रेम प्रकरणाला घरच्यांचा विरोध सहन न झाल्याने एका नर्स तरुणीने आणि एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या दिव्यांग तरुणाने एकत्र आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे। या घटनेमुळे दरडवाडी गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। नितीन दराडे आणि राणी दराडे हे दोघेही बीड जिल्ह्यातील दरडवाडी आंबेजोगाई इथले रहिवासी होते। याच प्रेमी युगुलाने शेवटी आपले आयुष्य संपवले आहे। घरच्यांनी प्रेमाला केलेला विरोध त्यांना सहन झाला नाही, त्यातूनच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे। नितीन दराडे हा दिव्यांग होता, असं असलं तरी तो मेहनती स्वभावाचा होता। तो अहमदपूर येथे राहून गेल्या 2 ते 3 वर्षांपासून एमपीएससीची तयारी करत होता, तर राणी दराडे ही व्यावसायिक नर्स होती। ती लातूरमधील एका खासगी रुग्णालयात काम करत होती। दोघेही नातेवाईक असल्यामुळे त्यांच्यात आधीपासूनच ओळख होती। हळूहळू ही ओळख प्रेमात रूपांतरित झाली होती, मात्र दोघांच्या नात्याला घरच्यांनी विरोध दर्शवला होता। या विरोधामुळे मानसिक ताण निर्माण झाला। अखेर या जोडप्याने एकत्र जीवन संपवण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे, तर या दोघांच्या कुटुंबियांनाही धक्का बसला आहे।